आता बातमी येते लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। राज्य सरकारची ही लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि त्यामुळे चर्चा होण्याचं मुख्य कारण म्हणजे एकतर लाभार्थ्यांची संख्या घटल्याचं समोर आलेलं आहे आता, आणि अजूनही जे बोगस लाभार्थी आहेत त्यांच्याकडनं वसुली होते की नाही अशी ही चर्चा या निमित्ताने समोर येते। योजनेतले लाभार्थी संख्या आता 2,48,00,000 वरून 1,65,00,000 आली आहे। मात्र अपात्र शासकीय कर्मचारी कुटुंबाकडून बेकायदेशीरपणे लाटलेल्या पैशांची वसुली करण्याची अधिकृत यंत्रणा अद्यापही ठप्प आहे, असं आरटीआयच्या आकडेवारीतून समोर आलंय। लाटलेले पैसे अपात्र शासकीय कर्मचारी कुटुंबांकडून वसूल करण्याचं धाडस न दाखवणाऱ्या लबाड सरकारला जनता कधी माफ करणार नाही, अशा शब्दात विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। त्यामुळे सर्वसामान्यांच्या कराचा आणि कष्टाचा पैसा लाटणाऱ्या घोटाळेबाज लाभार्थ्यांबाबत सरकारची ही नरमाईची भूमिका बुचकळ्यात टाकणारी। बघा, फक्त जे पुरुष ज्यांनी लाडकी बहीण महिला म्हणून त्या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडनं वसुली होणार आहे आणि बाकीच्यांच्याकडनं अशी स्व इच्छेने काही महिला परत करताय, पण बाकीच्यांकडनं वसुली होणार। कुठल्याही बहिणीला की एखादा भाऊ काहीतरी योजना आपल्यासाठी आणतोय तर त्याचा लाभ त्यांनी घेतला, त्यांना आपण निकषात बसतो किंवा काही हे त्यावेळेला त्यांनी बघितलं नसावं आणि म्हणून मग त्यांच्याकडनं तसे परत पैसे घेणं हे काही योग्य नाही। इथे भ्रष्टाचार झालेला आहे, महिला दाखवून पुरुषांनी लाभ घेतलाय, तर दुसरीकडे 88 लाख ज्या आहेत त्या महिलांची संख्या कमी करण्यात आलेली आहे। ही जी झालेला यातला जो गैरव्यवहार आहे, त्यातला जो भ्रष्टाचार आहे, त्यातला जो अनियमितता आहे, त्या अनुषंगानं मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पगारातून झालेलं नुकसान हे वसूल करण्यात यावं। आतापर्यंत 1 कोटी महिलांची नावं कमी करण्यात आली आणि उद्या जाऊन ते अजून नावं कमी करतील असं आम्हाला वाटतं। जिल्हा परिषदचा दुसरा टप्पा बाकी आहे म्हणून ते शांत बसलेले आहेत, पण उद्या जाऊन कदाचित सगळ्याच महिलांना जे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसा दिला जात होता तो बंद केला जाऊ शकतो। ज्या विभागाली ज्या मंत्र्यांनी तिथं कुठंच अनालिसिस न करता कोणाला मिळते कोणाला नाही मिळत, पुरुषांना सुद्धा पैसे दिले, तर मग त्या मंत्र्यांवर कारवाई का होऊ नये, त्या डिपार्टमेंटवर कारवाई का होऊ नये? कारण शेवटी हा टॅक्सचा पैसा आहे। हा विचार नक्कीच तिथं केला गेला पाहिजे आणि ह्याच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे।